मग एकमेकाबरोबर चर्चा करायची. त्यातले 3 म्हातारे म्हणायचे काय हाल चालू आहे, अरे या कुटुंबासाठी आम्ही काय काय केलं नाही का, काय केलं, दिवसाची रात्र रात्रीचा दिवस, हाडाचे काड रक्ताचे डांबर एवढं केलं तरी आपली मुलं नीट पाहत नाही. तो काय व्यवस्था असन, काय जीवन असन हो. त्यातलं एक म्हातारं म्हणायचं, अरे तुमचं काही का असाना परंतु पठ्ठ्याची मजा आहे म्हणला. काय एवढं, काय सुना आहेत, काय मुलं आहेत, अरे माझी बायको रोज मला उठणं घालून त्या ठिकाणी आंघोळ घालते. मुलं दर्शन घेतल्याशिवाय एकही घराच्या बाहेर पडत नाही. रोज माझ्या सुना मला काजू बदाम खाऊ घालतात. माझे नातव माझं चुंबन घेतल्याशिवाय शाळेत देखील जात नाही. असं बोलता 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 एका चष्म्याच्या स्टॉल मध्ये गेले. पा कोणत्या चष्म्याच्या स्टॉल मध्ये गेले आणि म्हणजे चष्मा तरी आपण चालता चालता घेऊ. चष्मा घ्यायला गेले, हे केवढ्याला आहे, तू केवढ्याला आहे, तू केवढ्याला आहे, तू केवढ्याला आहे, असं विचारत विचारत एक चष्मा त्यांनी डोळ्याला लावला की जो म्हणत होता माझं सगळं, माझे मुलं बाळ सगळे व्यवस्थित ते. मग त्याने ते चष्मा डोळ्याला लावला की तो चष्मा असा अद्भुत होता की तो चष्मा लावला की समोरच्या व्यक्तीच्या मनातलं कळायचं. काय चष्मा लावला की समोरच्या व्यक्तीच्या मनातलं कळायचं की तो चष्मा विकणारा विचार करत होता, अरे चष्मा तो 200 रुपयाचा आहे पण पार्टी तगडी आहे, 500 रुपये काढतो. तो म्हणला चष्मा थोडा अद्भुत आहे, 500 रुपये जाऊ द्या. त्याने 500 रुपये काढले आणि दिले. घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी तिकडून बायको म्हणली, अरे अहो असं असतं का कुठं, किती वेळ झाला, माझा जीव किती भांड्यात पडतोय, तुम्ही सोबत मोबाईल देखील नेत नाही, काय तुम्ही असं असतं का, काही एखादा कॉल तरी करायचा ना, किती जीव लागतो हो. सध्याच्या काळामध्ये एवढे अपघात होतात, हे होतात ते होतात, सकाळपासून मी तुमच्यामुळे आंघोळ देखील केली नाही. असं म्हणत पत्नी होती. तेवढ्यात त्यांनी चष्मा डोळ्याला लावला. मनातली मनात म्हणत होती, मुर्दा का मग तू काय दिवसभर आयुष्यभर येणे नीट जगू दिलं नाही, म्हातारपणाला देखील मरणातून वाचून जाणार, लगेच चष्मा काढून टाकून. पुढचं ऐकण्याची इच्छा सुद्धा झाली नाही. त्या बायकोने पाणी टाकलं आणि पाठ घासण्यासाठी गेली. गेल्यानंतर याला कळालं की हिच्या मनात काय चाललंय. त्यांनी सांगितलं हात नाही लावायचा, चल होईल लांब होईल. तिचे डोळेच उघडले. महाराज बाजूला आहे म्हणला, बाजूला झाली. त्यानंतर याच संतुलन बिघडलेलं होतं. घरी गेल्यानंतर कपडे बिपडे घातले, सुनबाई आली. सुनबाई त्या ठिकाणी बदामाचा शिरा घेऊन आली. म्हणले मामाजी किती वेळ झाला, आज थोडा उशीर झाला, तब्येत वगैरे ठीक नाही का काय. अहो असं तो कसं तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. असं बोलता बोलता त्यांनी चष्मा डोळ्याला लावला. मनातली मनात म्हणत होती, म्हातारड का मरत काय, मी बदामाचा शिरा खाऊन काय याला कुस्त्या करायच्या का काय. त्यांनी चष्मा काढून टाकला. ऐकायची देखील इच्छा राहिली नाही. त्यानंतर त्याची 2 मुलं त्या ठिकाणी सर्व्हिसला जात होते. दोन्हीच्या हातामध्ये बॅगा जात होते. त्यांनी लगेच दोन्ही मुलं खाली वाकले. मातृदेव भव पितृदेव भव. दोन्ही मुलांनी दर्शन घेतलं आणि डोळ्याला चष्मा लावला. दोन्ही मुलं मनातली मनात विचार करीत होते, रिटायरमेंटचे 80 लाख रुपये ओराखाली घेऊन बसलाय, मरतोय का 40-40 लाख रुपये वाटून तरी घेतले असते. ऐकण्याची इच्छा म्हातारा बेचैन झाला. त्यानंतर म्हणला मुसम नातव तरी निष्पाप असतात. 10वीला शिकत असलेली नात आणि 2 वर्षाचा 6 वर्षाचा नातू हुंदडत आले. बाबा 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 करत करत नातीने या गालाचा चुंबन घेतला, नातू आणि या गालाचा चुंबन घेतला. तेवढ्यामध्ये डोळ्याला चष्मा लावला. ती नात मनातली मनात म्हणत होती, म्हातारड काहून मरत काय, याचं तोंड पाहिलं की दिवस नीट जात नाही. चष्मा काढून टाकला. दिवसभर म्हातारा बेचैन. संध्याकाळी म्हाताऱ्याने सगळे धारीच धरल्यानंतर, कारण की 80 लाख रुपये अकाउंटला होते. त्यांनी म्हणला, अरे आयुष्यभर तुझ्यासाठी जीवन जगलो बायकोला म्हणला, परंतु मरता समय माझ्याबद्दल हा विचार करते. त्याने त्या बायकोने सांगितलं, मला मी असा विचार केलाच नाही. सुनाला म्हणला, अरे तुमच्यासाठी एवढं कमवून ठेवलंय. मुलाला म्हणला, एवढं तुमच्यासाठी कमवून ठेवलंय, माझ्याबद्दल हा विचार करता. ते म्हणले, आम्ही असं म्हणलोच नाही. म्हणला, नाही तुम्ही मनातलं म्हणला. मनातलं कुणाच्या ओळखायची सोय नाही. परंतु त्या फॅमिलीने आपला फॅमिली डॉक्टर बोलून घेतला आणि म्हातारा उचलला आणि येरवड्याच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन टाकला. आज देखील म्हातारा त्या हॉस्पिटलमध्ये आहे आणि तो चष्मा देखील त्याच्याकडेच आहे. ज्याला लागल तुम्ही घेऊन या. म्हणजे आपलं कोण, वास्तविक कोण आणि आपल्या बरोबर नाटक करणारे कोण हे आपल्याला चांगलं कळतील.
जाता जाता असा चष्मा या जगामध्ये कोणाकडेही नसतो. असा चष्मा असतो तो फक्त संतांकडे. बैसता संतांचे